गुड मॉर्निंग. आजचा व्हिडिओ खास होणार आहे. मी निघाले खास व्यक्तीला भेटायला. फुलं कितीही सुंदर असू दे, कौतुक त्याच्या सुगंधानेच होतं. म्हणजे माणसाच्या दिसण्यापेक्षा त्याचे चांगले गुण आणि कर्म महत्त्वाचे असतात. शाळा दिसली की पुन्हा ते दिवस आठवतात. मी घरी पोचली तर स्वीटू रडत होती. काय माहिती काय झालं होतं तिला. या आहेत खास व्यक्ती, मम्मी, आत्या आणि माझी बहीण. नाश्ता केल्यानंतर मम्मीने काय आणलं ते दाखवते तुम्हाला. ज्वारीचं पीठ, चटणी, तांदळाची भाजी, मेथीची भाजी, कोथिंबीर, घेवडा, वाटाणा, शिमला मिरची, वांगे, लिंबू, दोडका, टोमॅटो, पावट्याच्या शेंगा, मिरची, फ्लॉवर हे सगळं आल्यापासून निवडून ठेवलं. हे फक्त माहेरची माणसं करू शकतात. त्यानंतर स्वीटूचं असं काहीतरी चालू होतं. आम्ही निघालो फिरायला आणि बाहेर निघाल्यावर स्वीटूला लगेच माझ्याजवळ यायचं असतं. मार्केटला पोचले आणि इथे येणार नाही असं होणारच नाही. इथे मी थोडीफार शॉपिंग केली आणि मी काय घेतलं इथे जर तुम्हाला बघायचं असेल तर मला कॉमेंट करा. मी नेक्स्ट व्लॉगला तुम्हाला सांगते. त्यानंतर मी असंच म्हणजे असं काही विशेष मला शॉपिंग करायची नव्हती. फक्त जस्ट आम्ही फिरायला आलो होतो बाहेर आणि जे आवडलं ते आम्ही फक्त घेतलं. आणि हे बघितल्यानंतर लहानपणीची आठवण आली. त्यानंतर बहिणीने मला एक साडी घेतली. तिथे जवळपास एक मंदिर होतं कोपेनेश्वर. त्या मंदिरात आम्ही दर्शनाला गेलो. दर्शन वगैरे घेतलं आणि हिचं काहीतरी असं इथे मस्ती चालू होती. त्यानंतर तिथे खूप छान असं प्रवचन चालू झालं आणि ते इथे अभंग लागल्यानंतर ही इथे डान्स करत होती त्या अभंगाच्या तालावरती. त्यानंतर मामा हिला घेऊन इथे थांबला होता आणि सगळ्यांना मिसळ खायची होती. त्याच्यानंतर आम्ही लाईनमध्ये थांबलो. इथे लाईन खूप होती आणि मिसळ खूप झणझणीत आणि तिखट होती, मस्त होती आणि त्याच्यासोबत ताक. मग मिसळ वगैरे खाल्ल्यानंतर त्याच्यानंतर काही जणांना चायनीज भेळ खायची होती, ती पण खाल्ली. लॉलीपॉप पण खाल्ले. घरी आलो, खूप दमलो होतो सगळेजण. मी भाकरी करायला घेतल्या आणि आज नॉनव्हेजचा बेत आहे. तर तिथून आणलेला हा जिंगल बेलचा चष्मा तिला घालायचा होता. तिने घातला. त्याच्यानं थोडीशी झोपली आणि उठल्यानंतर ही असे परत तिचे नखरे चालू झाले. मग चिकनचा रस्सा केला, चिकन सुक्का केला, त्याच्यानंतर बिर्याणी केली. रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर आईस्क्रीम खाल्लं. सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे केला आणि आज निरोप घेण्याची वेळ आली. माहेर ते माहेर असतं आणि माहेरसारखं प्रेम कोणी करू शकत नाही आपल्यावर. नेक्स्ट व्लॉगला भेटू. बाय.